फॅक्टरायझेशन मेथड. यामध्ये इनडिटर्मिनेट फॉर्म्स एलिमिनेट करण्यासाठी गिव्हन पॉलिनॉमियल असतील त्या पॉलिनॉमियल्सचे फॅक्टर्स पडायचे. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असेल तर क्वाड्रॅटिक मेथडनी किंवा काही स्टँडर्ड फॉर्म्युले जसं ए क्यूब मायनस बी क्यूब ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे फॉर्म्युले यूज करून त्यानुसार फॅक्टरायझेशन असेल, किंवा क्युबिक पॉलिनॉमियल असेल तर सिंथेटिक डिव्हिजन मेथडचा यूज करून फॅक्टरायझेशन कंप्लीट करायचं आहे. फॅक्टर्स वाढले की इनडिटर्मिनेट फॉर्म एलिमिनेट होईल आणि मग आपण डायरेक्ट एक्सची व्हॅल्यू लिमिटमध्ये सबस्टिट्यूट करू शकतो. In this case, first of all, take down example. Suppose limit x tends to 2, x square minus 5x plus 6 divided by x cube minus 8. This one is the limit we have to evaluate. पहिल्यांदा डायरेक्टली x इक्वल टू 2 सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू. x इक्वल टू 2 सबस्टिट्यूट केला तर 2 स्क्वेअर म्हणजे 4, 4 मायनस 10 मायनस 6 प्लस 6 0 येईल न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला पण 8 मायनस 8 0 येईल. यात फॅक्टरायझेशन घेत असताना न्यूमरेटरला क्वाड्रॅटिक टर्म आहे. या क्वाड्रॅटिकचे फॅक्टर्स काय येतील? न्यूमरेटरच्या क्वाड्रॅटिकचे फॅक्टर्स -3 आणि -2. ॲडिशन यायला पाहिजे -5 आणि मल्टिप्लिकेशन यायला पाहिजे +6. -3 आणि -2चं ॲडिशन -5 येतं, मल्टिप्लिकेशन +6 येतं. आता यामध्ये न्यूमरेटरचे फॅक्टर होतील x - 3 x - 2. डिनॉमिनेटरला जो x क्यूब -8 आहे त्याला आपण x क्यूब -2 क्यूब असं लिहू शकतो. तर यापुढे याला दोन प्रकारे सॉल्व्ह करता येईल. एक म्हणजे दोन टाईपचं हे कॉम्बिनेशन पण आहे. फर्स्ट टाईप x रेज टू n मायनस a रेज टू n अपॉन x मायनस a चा फॉर्म्युला. त्याच्यासाठी फक्त याच्या डिनॉमिनेटरला पाहिजे अपॉन x -2. मग यासाठी एक मेथड अशी, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय x -2. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला जर x -2 ने डिवाइड केलं तर न्यूमरेटरची टर्म येईल x -3 x -2 अपॉन x -2 आणि डिनॉमिनेटर x क्यूब -2 क्यूब अपॉन x -2. न्यूमरेटर डिनॉमिनेटर x -2 ने डिवाइड केलं. आता यामध्ये हा x -2 कॅन्सल होईल आणि हे तर स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलेलंच आहे, x रेज टू n मायनस a रेज टू n अपॉन x मायनस a. n इंटू a रेज टू n -1 हा फॉर्म्युला यूज करता येईल. त्यात लिमिट सेपरेट घेता येईल. न्यूमरेटरचं लिमिट सेपरेट घेतलं x -3 याचं लिमिट सेपरेट, त्यात डायरेक्ट x ची किंमत 2 टाकू शकतो आपण. डिनॉमिनेटरचं लिमिट सेपरेट घेतलं की स्टँडर्ड फॉर्म्युला तयार होईल. अशा प्रकारे टाईप कॉम्बिनेशन्स होणार आहेत. पण इथे x क्यूब -a क्यूब असल्यामुळं याला डायरेक्ट आपण a क्यूब b क्यूबचा फॉर्म्युला यूज करू शकतो. a क्यूब b क्यूबचा काय फॉर्म्युला आहे? a क्यूब b क्यूब a b इंटू a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. a क्यूब b क्यूबचा फॉर्म्युला इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 2, numerator as it is x -3 into x -2 divided by डिनॉमिनेटरला जर हा फॉर्म्युला यूज केला a क्यूब b क्यूबचा तर टर्म मिळेल
एक्स मायनस 2 हा पहिला फॅक्टर, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 स्क्वेअर म्हणजे 4, हा एक्स मायनस 2 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे लिमिटमध्ये टर्म शिल्लक काय राहिल्या, लिमिट एक्स टेंड्स टू 2, न्यूमरेटरला राहिला एक्स मायनस 3 आणि डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 4. आता यात आपण डायरेक्ट एक्सची व्हॅल्यू 2 सबस्टिट्यूट करू शकतो. एक्स इक्वल टू 2 सबस्टिट्यूट केला तर 2 मायनस 3 अपॉन 2 स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 प्लस 4. 2 मायनस 3 म्हणजे मायनस 1 अपॉन 4 प्लस 4 प्लस 4, that is 12. So minus 1 upon 12 is the answer. Likewise, फॅक्टरायझेशन मेथडनी दिलेल्या पॉलिनॉमियल टर्म्सचे फॅक्टर्स पडून इनडिटर्मिनेट फॉर्म एलिमिनेट करता येतो. टेक डाउन दिस. हा एक सॉल्व करा. काय तर आन्सर 1/4. न्यूमरेटरचे फॅक्टर काय पडतील, लिमिट एक्स टेंड्स टू 5, मल्टिप्लिकेशन 20 आणि ॲडिशन -9. फॅक्टर होतील x -4 x -5.
आणि डिनॉमिनेटरचे फॅक्टर एक्स मायनस 5 एक्स मायनस 1. यामधला एक्स मायनस 5 हा फॅक्टर कॅन्सल झाला. एक्सची किंमत डायरेक्ट 5 सबस्टिट्यूट करा. आता न्यूमरेटरला 5 मायनस 4 म्हणजेच 1 अपॉन 5 मायनस 1 4. सो आन्सर इज 1/4. लिमिट x टेंड्स टू -5, x टेंड्स टू -5, 2x square plus 9x minus 5, 2x square plus 9x minus 5 upon x plus 5. आता यामध्ये न्यूमरेटरचे फॅक्टर्स काय येतील? मल्टिप्लिकेशन याला पाहिजे -10, 2 इंटू -5, -10 एवढं मल्टिप्लिकेशन याला पाहिजे. ॲडिशन पाहिजे +9. काय येतील फॅक्टर? +10 आणि -1. पण याला डायरेक्ट x + 10 x - 1 लिहिता येईल का? नाही, कारण एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 नाही आहे इथे. इथं फॅक्टरायझेशन प्रोसेस कंप्लीट करावं लागेल. सो हियर 2x स्क्वेअर 9x लाच 10x मायनस x लिहिता येईल, -5 divided by x plus 5 as it is equal to limit x tends to -5. पहिल्या दोन टर्म मधून 2x कॉमन घेतला, ब्रॅकेट मध्ये राहील x plus 5. नंतर -1 कॉमन घेतला, ब्रॅकेट मध्ये येईल x plus 5. divided by denominator is x plus 5. म्हणजेच न्यूमरेटरचे फॅक्टर्स होतील आता लिमिट x टेंड्स टू -5, फर्स्ट ब्रॅकेट x plus 5, सेकंड ब्रॅकेट 2x minus 1 divided by denominator x plus 5. x plus 5 cancel. Limit x tends to -5. Remaining term 2x minus 1, that is 2 into -5 minus 1, -10 minus 1 -11.
नेक्स्ट वन, लिमिट x टेंड्स टू 4 x square minus x minus 12 bracket raised to 18 divided by x cube minus 8x square plus 16x bracket raised to 9. कसे घेणार आता फॅक्टर यामध्ये? x ची व्हॅल्यू आधी 4 सबस्टिट्यूट करून पहा 0/0 येतोय का ते. लिमिट x टेंड्स टू 4 न्यूमरेटरला एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 12 आधी एवढाच पार्ट विचारात घ्यायचा, हा ब्रॅकेटच्या मधला तो क्वाड्रॅटिक आहे. त्याचे वेक्टर्स कसे होतील? ॲडिशन पाहिजे -1, मल्टिप्लिकेशन पाहिजे -12, -4 आणि +3 असे दोन वेक्टर त्याचे होतील. मग आपण ब्रॅकेट तसाच ठेवला हा आणि मधल्या पार्टचे फॅक्टर लिहिले x - 4 x + 3 ब्रॅकेट रेस टू 18 ॲज इट इज ठेवला. ब्रॅकेटच्या मध्येच आधी फॅक्टर्स घेतले. डिनॉमिनेटरचं काय होईल? डिनॉमिनेटरला तर क्यू आहे, क्यूब जरी असला एक्सचा तरी एक्स प्रत्येक टर्म मध्ये आहे. एक्स जर कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये राहील एक्स स्क्वेअर -8x + 16 आणि हा कंप्लीट ब्रॅकेट रेस टू 9 हे ॲज इट इज. एक्स कॉमन घेतला डिनॉमिनेटरच्या ब्रॅकेटमधून. आता त्या डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स आपण घेऊ शकतो. लिमिट x टेंड्स टू 4 x - 4 into x + 3 bracket raised to 18 divided by x into काय येतील डिनॉमिनेटरच्या ब्रॅकेटचे फॅक्टर्स? x² - 8x + 16 ॲडिशन -8 मल्टिप्लिकेशन 16 -4 -4 त्याला आपण x - 4 चा ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो. परफेक्ट स्क्वेअर आहे तो. x - 4 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येईल आणि ब्रॅकेट रेस टू 9 हा ॲज इट इज. आता इंडेक्सच्या रूलनुसार प्रत्येक ब्रॅकेटचा प्रत्येक टर्मचा इंडेक्स आपण सेपरेट घेऊ शकतो. लिमिट x टेंड्स टू 4 न्यूमरेटरला x - 4 याचा इंडेक्स सेपरेट 18 घेता येईल, x + 3 चा इंडेक्स सेपरेटली 18 घेता येईल. डिनॉमिनेटरला x रेस टू
9 घेता येईल आणि x मायनस 4 रेस टू 2 आणि 9चं मल्टिप्लिकेशन म्हणजेच 18 तर मिळेल x मायनस 4 रेस टू 18 इंटू x प्लस 3 रेस टू 18 divided by x raised to 9 into x minus 4 raised to 18. आता यामध्ये x minus 4 raised to 18 हे पूर्ण टर्म कॅन्सल झाले, म्हणजे रिमेनिंग पार्ट लिमिट x टेंड्स टू 4 x plus 3 raised to 18 upon x raised to 9. x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आता. 4 plus 3 raised to 18 upon 4 raised to 9. 4 plus 3 म्हणजेच 7 raised to 18 upon 4 raised to 9. याला कॅल्क्युलेट करत बसायचं नाही, संख्या किती येते ते. इथपर्यंत आन्सर सफिशियंट आहे. Down next one. Limit x tends to 3 x tends to 3 x square minus x minus 6 divided by x cube minus 3x square plus x minus 3. कसे घेणार फॅक्टर आता याचे? न्यूमरेटरचे फॅक्टर x minus 3 x plus 2. डिनॉमिनेटर सगळ्या टर्म मधून x कॉमन येतोय का?
मग मागच्या एक्झाम्पलमध्ये एक्स क्यूब होता, पण प्रत्येक टर्ममध्ये एक्स कॉमन येत होता, त्यात एक्सच्या 3च टर्म होत्या. इथे 4 टर्म आहेत, सगळ्यांमधून एक्स कॉमन येत नाहीये. याचे फॅक्टर्स कसे घेणार? लिमिट x टेंड्स टू 3 एक्स स्क्वेअर मायनस 6x मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 6. न्यूमरेटरचे फॅक्टर काय होतील? एक्स मायनस 3 एक्स प्लस 2, कारण मल्टिप्लिकेशन -6 ॲडिशन -1. डिनॉमिनेटरला एक्स मायनस 3 डायरेक्ट कसं कॉमन घेता येईल? पहिल्या 2 टर्म त्यातनं एक्स स्क्वेअर कॉमन येतोय, त्याला आपण एक्स स्क्वेअर लिहिलं. ब्रॅकेटमध्ये राहील एक्स मायनस 3. पुढच्या 2 टर्म मधून +1 कॉमन घेऊ शकतो आपण. +1 कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये राहील एक्स मायनस 3 इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 3 न्यूमरेटर x मायनस 3 इंटू एक्स प्लस 2. डिनॉमिनेटर, आता डिनॉमिनेटरला एक्स मायनस 3चा हा ब्रॅकेट सेम आहे, तो ब्रॅकेट आता कॉमन घेता येऊ शकतो. म्हणजे एक्स मायनस 3चा ब्रॅकेट कॉमन आणि एक्स स्क्वेअर प्लस 1 हा एक्स स्क्वेअर आणि +1 सेकंड ब्रॅकेटमध्ये. आता एक्स मायनस 3चा ब्रॅकेट कॅन्सल होईल. लिमिट x टेंड्स टू 3 एक्स प्लस 2 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येईल डायरेक्ट. एक्स इक्वल टू 3 प्लस 2 अपॉन 3 स्क्वेअर प्लस 1 5 upon 10. So answer is 1/2.
तर यामध्ये डायरेक्ट फॅक्टर्स लिहिता येतील, काही कॉमन घेऊन वगैरे टर्म्स बघा. नाही, मग काय करणार इथे? डायरेक्ट एक्सची व्हॅल्यू 2 सबस्टिट्यूट करून पहा 0/0 फॉर्म येतोय का ते. जर येत असेल तरच फॅक्टरचा विचार करायचा, नाही अदरवाईज काही आवश्यकता नाही आहे. येतोय 0/0 म्हणजे फॅक्टर्स पाडायला लागतील. पण हे क्युबिक पॉलिनॉमियल आहे. क्युबिक पॉलिनॉमियल्सचे फॅक्टर्स घेत असताना सिंथेटिक डिव्हिजन मेथडचा वापर करावा लागतो. काय असतं सिंथेटिक डिव्हिजन? यामध्ये क्युबिक पॉलिनॉमियल आहे म्हणजे याला 3 फॅक्टर्स असणार आहेत. जसं क्वाड्रॅटिकला 2 फॅक्टर येतात तसे यामध्ये 3 फॅक्टर असणार आहेत. 3 पैकी पहिला फॅक्टर आधी आपल्याला च्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून तो आयडेंटिफाय करावा लागतो. पहिला फॅक्टर च्या कुठल्या व्हॅल्यूसाठी, यापैकी समजा आपण न्यूमरेटरची टर्म घेतली फॉर x³ प्लस 3x² मायनस 9x - 2. आधी सेपरेट घ्यायचे दोन्ही टर्म, सेपरेट फॅक्टरायझेशन करायचे आणि मग लिमिट सॉल्व्ह करायचे. समजा आपण न्यूमरेटर घेतला. सिंथेटिक डिव्हिजन मेथड कशा प्रकारची असते समजावून घ्या व्यवस्थित. पहिल्यांदा आपल्याला एक फॅक्टर याचा आयडेंटिफाय करावा लागतो च्या वेगळ्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून. x = 1, x = 2, 3, -1, -2, -3 अशा वेगवेगळ्या किमती टाकून पाहायच्या. कुठल्या किमतीसाठी ही टर्म 0 येते तो असेल त्याचा फर्स्ट रूट, आणि त्या फर्स्ट रूट वरून मिळेल फर्स्ट फॅक्टर. आता यामध्ये x = 1 टाकला आपण, समजा 0 येते का याची किंमत? x = 1 टाकला तर 0 येते का? म्हणजे x = 1 हा पहिला रूट नाहीये किंवा हा याचा रूट नाहीये. x = -1 टाका. x = -1 साठी याची किंमत 0 येते का बघा? नाही येत आहे. x = 2 साठी, x = 2 साठी येते. लिमिट मध्ये पहिला रूट शोधणं फार सोपं आहे. तो दिलेला असतो, तो 0 येतो म्हणून तर अडचण आहे सगळी. जर तो 0 आला नसता तर काही प्रॉब्लेमच नव्हता. म्हणजे याचा फर्स्ट रूट काय असणार? सिंथेटिक डिव्हिजनचा वापर लिमिट मध्ये सगळ्यात इझिली करता येऊ शकतो, कारण पहिला रूट शोधणं महत्वाचं असतं आणि तो पहिला रूट आपल्याला या ठिकाणी दिलेलाच असतो. मग यामध्ये x = 2 इज फर्स्ट रूट, म्हणजेच x - 2 हा असेल फर्स्ट फॅक्टर. x = 2 हा जर रूट असेल तर x - 2 हा फॅक्टर असतो. म्हणजे पहिला फॅक्टर काय मिळाला? x - 2 हा एक फॅक्टर मिळाला. मग पुढचा फॅक्टर कसा फाइंड करायचा? बाय सिंथेटिक डिव्हिजन. सिंथेटिक डिव्हिजन मेथड नुसार. आता ही सिंथेटिक डिव्हिजन मेथड कशी असते? आधी या दिलेल्या पॉलिनॉमियलचे सगळे कोएफिशियंट लिहायचे डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये, कोएफिशियंट फॉर्म मध्ये. म्हणजे पहिला कोएफिशियंट असेल x³ चा कोएफिशियंट किती आहे? 1. x² चा कोएफिशियंट काय? 3. x चा कोएफिशियंट -9 आणि लास्ट टर्म -2. पहिला रूट काय आलाय? रूट x = 2, तो रूट या ठिकाणी लिहायचा आहे. आता आठवलं असेल.
याला म्हणतात सिंथेटिक डिव्हिजन. आता काय असते पुढे प्रोसेस? पहिला फॅक्टर, पहिला कोएफिशियंट ॲज इट इज लिहायचा 1, तो 1 ॲज इट इज लिहिला. 2 आणि 1चं घ्यायचं मल्टिप्लिकेशन आणि ते लिहायचं या ठिकाणी. म्हणजे 2 × 1 काय येतो? 2. त्या दोघांचं घ्यायचं ॲडिशन. 3 आणि 2चं ॲडिशन काय येईल? 5. पुन्हा हा मिळालेला 5 आणि हा 2 मल्टिप्लाय करायचे. 2 × 5 काय येईल? 10. तो लिहिला आपण 10 या ठिकाणी. पुन्हा ते -9 आणि 10चं ॲडिशन 1. तो 1 आणि पुन्हा 2 त्याला मल्टिप्लाय. 2 × 1 2 आणि -2 + 2 शेवटचं ॲडिशन 0 येतं. हा सोडून द्यायचा. जर 4 कोएफिशियंट असतील तर पॉलिनॉमियलची डिग्री 3 असते. इथे आता 3 कोएफिशियंट राहिले 1, 5 आणि 1. म्हणजे पॉलिनॉमियलची डिग्री काय झाली? 2 झाली. मग याचा दुसरा फॅक्टर काय झाला? अनदर फॅक्टर्स आर काय होतील? x² + 5x + 1. हा झाला दुसरा फॅक्टर. x² + 5x + 1. हा क्वाड्रॅटिक मिळतो. याचे 2 आणि तो पहिला 1 असे एकूण किती फॅक्टर असणार? 3 फॅक्टर असणार. ह्या क्वाड्रॅटिकचे मिळणारे 2 फॅक्टर आणि पहिला जो x - 2 लिहिलाय तो 1 असे 3 फॅक्टर या क्युबिक पॉलिनॉमियलला असणार. पण या क्वाड्रॅटिकचं पुन्हा फॅक्टरायझेशन करत बसण्याची गरज नाही. मोस्ट ऑफ द टाइम्स, काही वेळेला आवश्यक असतं, मोस्ट ऑफ द टाइम्स गरज नाही. हे कसं डिसाईड होणार? आपल्याला डिफिकल्टी कोणाची आहे? x - 2 या फॅक्टरची. याच्यात जर x = 2 टाकला तर 0 येतोय का? बघा, येतोय का 0? म्हणजे याचे पुन्हा फॅक्टर पाडायची गरज नाहीये. जर 0 आला असता तर पुन्हा फॅक्टर घ्यावे लागले असते, कारण रिपीटेड फॅक्टर्स असू शकतात. x - 2 हाच फॅक्टर रिपीटेड येऊ शकतो. त्यामुळं या ठिकाणी x = 2 सबस्टिट्यूट केला तर 0 येत नाहीये. त्यामुळे पुन्हा फर्दर फॅक्टरायझेशनची गरज नाही. जरी त्या क्वाड्रॅटिकचे फॅक्टर पडत असले तरी गरज नाही. पण जर त्यात x = 2 सबस्टिट्यूट केल्यानंतर आणखी एकदा 0 येत असेल तर मात्र आणखी एक तो फॅक्टर असेल ज्याच्यामुळे इंडिटरमिनेट फॉर्म येतो. मग फॅक्टरायझेशन करावं लागेल. मग आता यात न्यूमरेटरची टर्म आपण कशी लिहू शकतो? मग देअरफॉर x³ + 3x² - 9x - 2 इक्वल टू, याचा पहिला फॅक्टर काय? x - 2 आणि दुसरा फॅक्टर x² + 5x + 1. हा झाला दुसरा फॅक्टर. ओके. डिनॉमिनेटरची टर्म पण क्युबिक पॉलिनॉमियलच आहे, त्याचंही सेपरेट फॅक्टरायझेशन करावं लागेल. फॉर x³ - x - 6 याचाही पहिला फॅक्टर काय घेता येईल? यामध्ये x = 2 टाका, 0 येतोय. म्हणजे पहिला रूट झाला x = 2. x = 2 इज फर्स्ट रूट. therefore x - 2 is first factor. आता सिंथेटिक डिव्हिजनसाठी याचे कोएफिशियंट्स, x³ चा कोएफिशियंट काय? 1. नंतर x³ च्या नंतर x² ची टर्म असणं आवश्यक असतं. ती जरी तिथे दिसत नसली तरी त्याचा कोएफिशियंट घ्यायचा आहे. तो किती? 0. x चा कोएफिशियंट
आणि कॉन्स्टंट -6 आणि पहिला फॅक्टर आहे तो 2. यात पहिली टर्म 1 आपण ॲज इट इज घेतली. 2 into 1 2, 0 plus 2 2 into 2 4, -1 plus 4 3 into 2 आणि -6 plus 6 काय मग अनदर फॅक्टर x² plus 2x plus 3 is another factor. आणि मग यावरून डिनॉमिनेटरची टर्म therefore x³ minus x minus 6 याला काय लिहिता येईल. पहिला फॅक्टर x minus 2 आणि दुसरा फॅक्टर काय आला आहे x² plus 2x plus 3 आणि मग आता लिमिट काय लिहिता येईल x टेंड्स टू 2. न्यूमरेटरचे फॅक्टर्स न्यूमरेटरचे डायरेक्ट व्हॅल्यू x minus 2 into x² plus 5x plus 1 आणि डिनॉमिनेटर x minus 2 into x² plus 2x plus 3. x minus 2 x minus 2 आणि रिमेनिंग टर्म मध्ये x च्या जागी 2 सबस्टिट्यूट करा. 2² plus 5 into 2 plus 1 2² plus 2 into 2 plus 3. 4 plus 10 plus 1 म्हणजे 15 upon 11. That is the method of synthetic division for factorization.